स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर नमस्कार म्हणजे आजचा दिवस खूप चांगला गेलेला आहे। काही नाही, दिवसभर खूप सारं काम झालं आहे, थोडंसं काही तसं व्हिडिओची कामं केली आहेत कारण मिस्टर घराच्या बाहेर गेले नव्हते आज कामासाठी। तर ती कामं केली, लाईव्ह सुद्धा घेतला होता, लाईव्हवरही खूप जण आले, खूप जणांशी गप्पा मारल्या गेल्या आणि आता मिस्टर फायनली जेवून गेलेले आहेत कामावर। आणि तुमच्याशी लाईव्हमध्ये बोलता बोलता बाजरी काय दळायला ठेवायला विसरली आणि बाजरीचं काही पीठ नव्हतं, मग काय चपात्या, पटकन मसूरची भाजी आणि भात एवढं जेवण बनवलं, जेवले, पटकन गेले। तोवर चिमूने घेतलेली आहे झोप, चिमूने घेतलेली आहे झोप। झोपले, तिचा रडायचा कार्यक्रम चालू आहे, तर म्हटलं पटकन पहिले व्हिडिओ शूट करून घेते, काम उरकते तोपर्यंत। स्टॅमिना आहे, तिला औषध दिलेलं आहे। तर व्हिडिओ बनवायचा होता का, तर वटपौर्णिमेसाठी साडी। थोडीशी आमची दोघांची जरा बाचाबाची झाली, भांडणं झाली का, तर चिमूला राग आला होता की तिने मला कपडे का नाही मागवले। तर मी काय करू, तिच्या आजारपणामुळे तिचे काय हाईट वगैरे वाढत नाही आणि नेहमी मी 9 वर्षाचा 8 वर्षाचे कपडे मागवते, तर तिच्यासाठी ते मोठे येतात। आता नेक्स्ट टाइम मला वाटतं 5 किंवा 6 वर्षाच्या हिशोबाने तिला कपडे मागवले की ते बेस्ट बसतील। थोडं 2 मिनटं सॉरी टू से, मला तुम्ही सगळे शिवाय घालचाल खूप मला माहिती आहे, पण पटकन हे काम करून मी बाजूला होते। दीदी 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 प्लीज थोडंसं हँडल कर। आता तुम्ही म्हणसाल व्हिडिओ नाही बनवला तरी चालेल, पण नाही, ते काम करून काय म्हणतात ते सॉरी, काम करणं महत्त्वाचं आहे। ओके, सो आहे, रिलॅक्स आहे। तर ही वटपौर्णिमेची साडी जास्त महागडी नाही मागवली, स्वस्तच मागवलेली आहे। तर मिशोकडून आपल्याला मिळत आहेत कपडे, पण व्हिडिओ बनवून शूट करून वगैरे रिटर्न पाठवू शकतो। सो त्या पद्धतीने पहिल्यांदा मला चान्स मिळालेला आहे की मी वन टाईम कपडे यूज करून, म्हणजे यूज म्हणजे असं नाही, फक्त व्हिडिओसाठी रिव्ह्यू करून मी एक नॉर्मली शूट करून मी रिटर्न ते पाठवू शकते। सो असं ज्यांना म्हणजे यूट्यूबवर जे कामं करतात, जे विशलिंगवर काम करतात, त्यांना सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे। सो असं करू शकते मी, फक्त त्या कपड्याला आपण काही इजा पोहोचवायची नाही, खराब करायची नाही, काही नाही, चांगले व्यवस्थित कपडे राहिले पाहिजेत, असे करून तुम्ही करू शकता। फर्स्ट टाईम मला चान्स मिळाला, बहुतेक माझे 3-4 वर्षातली 2 वर्षातली माझी मेहनत आहे, जी थोडीफार मला एक जस्ट त्याचं मला हेल्प मिळते, अजून काही नाही। आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही की मी वटपौर्णिमेसाठी स्वतः स्पेशली काहीतरी नवीन साडी घेतलेली आहे। आधीमध्ये जी नवीन साडी घ्यायची त्याचं उद्घाटन मी वटपौर्णिमेला करायची किंवा संक्रांतीला करायचे, असं काहीतरी होऊन जायचं। सो ही साडी घेतलेली आहे, सुंदर आहे, बॉर्डर तर मला खूप छान आवडली, खूप मस्त आहे, खूप 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 मस्त आहे। सो ही साडी वेअर करूया आपण परवा वटपौर्णिमेला। आणि शॉपिंग काय करणार आहे, शॉपिंग काय जास्त काय शॉपिंग करणार नाही, जे जमेल ते घेऊन यायचं। फक्त महत्त्वाचं काय आहे की फेरे मारणं जे असतं ते, बाकी सगळ्यांचं तामझाम खूप असतं, ते ह्या कोणी काय ते आपल्याला जसं जमते तसं आपण करूया। ओके, तर ठीक आहे, चलो। चिमू रडते खूप जास्त, तिचा दंगा चालू आहे। दीदी डोंट डोंट डोंट, येस, का वेस्टेज लावलंय, का वेस्टेज लावलंय, थांबा मी उठते, मी जाते आता। ह्या दोघांचं तर खूपच चुकीच्या गोष्टी पण चालू आहेत, तर त्या दोघींना बघावं लागेल। आणि चिमूला थोडंसं औषध द्यायचं, चिमूने आता खाली लोळायचं काम चालू केलं, काय करू काय समजत नाही आहे। तरी ह्या सगळ्या गोष्टींतून बाकीच्या गोष्टींना वेळ काढणं मला खरंच कठीण जातं, पण काम 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 करावं लागेल नाही, आणि चिमू कामं करू देत नाही। आता मला वाटतं हे कसं असतं ना, असं रोज नाही तिला त्रास होत, 2-4 दिवसाने या 2 दिवसाने, कधी कधी रोज पण होतो, पण 4 दिवसाने जर पाय तिचे दुखायला लागले कारण आता रात्रभर तिचे पाय राहत नाही दुखायचे, अक्षरशः आपली झोप सोडून तिचे पाय दाबावे असा प्रकार होतो, तो दाबत बसावे लागतं। आणि मग नाहीच पाय राहिले का मग थोडीशी काही डॉक्टरांनी सांगितलेलं जे औषध आहे ते देऊन तिला शांत करावं लागतं, नाहीतर तिला औषध सहसा मी देत नाही त्या गोष्टीवर, पण पर्याय नाही। आता काही जण म्हणतात की लहान मुलांचे पाय हे सहसा दुखतात, सहसा लहान मुलांचे पाय हे दुखतात, पण ते जरा ॲबनॉर्मल आहे चिमूचं, का तर तिचं जे स्टूलमध्ये म्हणजे संडासमध्ये जे ब्लड जातं ते सध्या तर थांबलेलं आहे, पण तिच्या शरीरामध्ये तो आजार आहे, तो सध्या गोळ्यांनी कंट्रोल झालेला आहे, औषधाने कंट्रोल झालेला आहे, तर तिच्या शरीरामध्ये थोड्याशा गोष्टीची कमतरता आहे। सो आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे त्याचे जे पाय दुखी आहे या हात दुखी आहे, तर कधी कधी नुसते बोटं दुखतात, कधी कधी नुसतं म्हणते की एक हात 2च फिंगर म्हणजे 2च बोटं दुखतात, कधी पूर्ण बोटं दुखतात, तर हा प्रकार तिचा चालू असतो। तर त्या सगळ्या गोष्टींना काहीच करता येत नाही, कितीही चोळलं, कितीही काहीही करा, पाय तिचे दुखतात ते राहतच नाही। थोडेसे मान्य आहे की चोळून वगैरे राहिले का परत 10-15 मिनिटांनी परत दुखतात, परत थोड्या वेळाने राहिले का परत दुखतात, हा सीन मी सगळा करून बघितला आहे, अवघड आहे सगळं। तर चला ठेवते, भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि ही छान अशी साडी आहे जी मी आता खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्सला टॅग करते, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चेक करू शकता। बाकी काय आपण वटपौर्णिमेला ही साडी नेसणारच आहोत। ओके, बाय।